नमस्कार, श्री स्वामी समर्थ। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे सूर्यदेवाच्या रथाला 7च घोडे का असतात, काय आहे यामागचे धार्मिक कारण जाणून घेऊया। ज्यांच्यावर सूर्यदेव कृपा करतो त्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते। भगवान सूर्य 7 घोड्याच्या रथावर स्वार होतात। सूर्याचा रथ सांभाळणाऱ्या 7 घोड्यांबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत। जर तुम्ही नीट बघितले तर या 7 घोड्यांच्या रंगात सूक्ष्म फरक आहे। अरुण देव त्यांचा लगाम सांभाळतात। हे घोडे आणि सूर्यदेव स्वतः रथाच्या मागे स्वार होतात। धार्मिक कथानुसार या घोड्यांची नावे गायत्री, भारती, उष्णिक, जगती, त्रिस्तीप, अनुस्तीप आणि पंक्ती अशी आहेत। हे 7 घोडे आठवड्याचे 7 दिवस दर्शवतात। 7 हा अंक शुभ मानला आहे। आठवड्याभरातही केवळ 7 दिवस ठेवण्यात आले आहेत। सूर्यप्रकाशात 7 रंग असतात। प्रिझम प्रमाणे सूर्यप्रकाश 7 वेगवेगळ्या रंगांमध्ये विभागतो। जेव्हा सूर्यप्रकाश प्रिझममधून जातो तेव्हा तो प्रकाश 7 वेगवेगळ्या रंगांमध्ये विभागला जातो। इंद्रधनुष्यातही 7 रंग असतात। सूर्यदेवाचा रथ चालवणारे 7 घोडे प्रकाशाच्या या 7 रंगाचे प्रतीक मानले जातात। याच कारणामुळे हे 7 घोडे एकमेकांपासून वेगवेगळे दिसतात। सूर्यदेवाच्या रथाच्या घोड्याप्रमाणेच त्यांच्या रथाच्या चाकांनाही विशेष अर्थ आहे। त्यांच्या रथाचे चाक 1 वर्षाचे प्रतीक मानले आहे आणि चाकामध्ये बनवलेल्या 12 ओळी वर्षाच्या 12 महिन्याचे प्रतीक मानले जातात। बघा, भारतातील कोणार्क मंदिरात सूर्यदेवाची त्यांच्या रथासह अतिशय सुंदर मूर्ती आहे, जिथे तुम्ही हे सर्व पाहू शकता। सूर्यदेवाला नेहमी पूर्व दिशेला जल अर्पण करावे आणि जल अर्पण करताना दोन्ही हातांनी तांब्याचे भांडे धरून डोक्यावरून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे। भांड्यात पाण्यासोबत लाल फुले, कुंकू आणि तांदूळ घाला। सूर्यदेवाला जल अर्पण करत असताना पाण्याच्या वाहत्या प्रवाहाच्या मध्यभागी सूर्यकिरण येत असल्याचे पहा। पाणी देताना सूर्याच्या मंत्राचा जप करा। सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सकाळी लवकर उठून आंघोळ करून ध्यान करून उगवत्या सूर्याची पूजा करावी। पहाटे उगवत्या सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सुख, सौभाग्य आणि आरोग्य लाभते। सूर्याची उपासना करण्यासाठी रविवार हा सर्वोत्तम दिवस मानला आहे। अशा स्थितीत सूर्याची शुभ प्राप्ती करण्यासाठी पाण्यात थोडा गूळ मिसळून उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।